गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंग्रजी भाषेतील आपला शब्दभरणा वाढण्यासाठी, आपलं इंग्रजीचं ज्ञान अतिशय उत्तम होण्यासाठी आपण श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देण्याचा, आपल्याजवळ असलेल्या नॉलेज शेअर करण्याचा आटोकाट असा प्रयत्न करत असतो. आज देखील आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. इंग्रजीमध्ये जी काही क्रियापदं आहेत, त्या क्रियापदांना म्हणजे मुख्य क्रियापदांना जर आपण ओ आर हा सफिक्स लावला, म्हणजे प्रत्यय लावला, तर त्या मुख्य क्रियापदाला ओ आर लावल्यानंतर किंवा जोडल्यानंतर इंग्रजीमध्ये एक नवीन शब्द तयार होतो आणि त्या नवीन शब्दाला निश्चित असा मराठी अर्थ असतो. बघा, काही शब्द बघूया आपण. पहिला शब्द आहे ॲक्ट. तर त्याच्यापासून ओ आर लावल्यानंतर ॲक्टला तर ॲक्टर झाला. ॲक्ट म्हणजे कृती करणे आणि ॲक्टर म्हणजे अभिनेता किंवा कलाकार. त्याच्यानंतर ऑडिट, ऑडिटर. त्याच्यानंतर ॲडमिनिस्टर म्हणजे प्रशासन. ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक. सेल, सेलर. सेलर म्हणजे काय, की समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये नाव हाकणारा, नाव चालविणारा, जहाज चालविणारा म्हणजे सेलर. त्याच्यानंतर सुपरवायझर. बघा, सुपरवाईजला शेवटी ओ आर लागलेला आहे, तर सुपरवायझर शब्द तयार झाला. त्याच्यानंतर एडिटर. डायरेक्टर. नेविगेटर. इन्स्ट्रक्टर. राईट. बघा, इन्स्ट्रक्टला ओ आर लावल्यानंतर इन्स्ट्रक्टर शब्द तयार झाला. इन्व्हेंट म्हणजे शोधणे आणि इन्व्हेंटर म्हणजे संशोधक, जो आपण सायन्समध्ये शब्द वापरतो. इन्व्हेंटर. ऑडिटर. इन्स्पेक्टर. नॅरेटर. डेकोरेट म्हणजे सजवणे आणि डेकोरेटर म्हणजे सजविणारा. डेकोरेटर. इन्व्हेस्टिगेट म्हणजे तपास करणे आणि इन्व्हेस्टिगेटर म्हणजे तपास करणारा. राईट. तर या सुरुवातीच्या स्क्रीनमध्ये आपण एकूण नवीन 15 शब्द पाहिलेले आहेत. या 15 शब्दांपैकी डाव्या बाजूला जे काही शब्द आहेत, ती सर्व क्रियापदे आहेत आणि या क्रियापदांना ओ आर हा सफिक्स किंवा प्रत्यय लावल्यानंतर एक नवीन शब्द तयार झालेला आहे. मग अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश काय? तर याचा एकमेव उद्देश असा आहे, वी कॅन डेव्हलप अवर व्होकॅब्युलरी. आपण आपला शब्दभरणा, आपण आपला शब्दसंग्रह वाढवू शकतो. वी कॅन इनरिच अवर वर्ड पॉवर. वी कॅन इनरिच अवर वर्ड बिल्डिंग. म्हणजे वेगवेगळ्या शब्दांचं आपल्याला नॉलेज येतं आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शब्दांचं नॉलेज आल्यानंतर इंग्रजी लिहित असताना, बोलत असताना, वाचत असताना वी कॅन यूज सच वर्ड्स. अशा प्रकारचे शब्द आपण वापरू शकतो आणि आपल्याजवळ इंग्रजीचं बऱ्यापैकी नॉलेज आहे असं फील करू शकतो किंवा या प्रकारचा कॉन्फिडन्स आपण मिळवू शकतो. तर मी काय म्हटलं, की व्हर्बला ओ आर लावल्यानंतर नाऊन तयार होतं. नाऊन म्हणजे एक नवीन शब्द तयार होतो. तर अजून पुन्हा आपण दुसरे 15 शब्द बघूया, जेणेकरून आपल्या ज्ञानात भर होईल. बघा, अजून माझ्याकडे एक नवीन 15 शब्द आहेत, त्याच पॅटर्नचे, त्याच कॅटेगरीतले. बघा, मी सांगतो तुम्हाला. हे शब्द देखील आपण वाचूया. बघा, याच्यामध्ये पहिला शब्द आहे, 16 नंबरचा मोटिवेटर. लक्षात घ्या, मोटिवेटर. आता मोटिवेट म्हणजे काय? प्रेरणा. मोटिवेटर म्हणजे प्रेरणा देणारा. ऑपरेटर. बघा, या शब्दाला देखील शेवटी ओ आर लागलेला आहे. प्रोजेक्टर. रिफ्लेक्टर. आपल्या 2 व्हीलरला, 4 व्हीलरला रिफ्लेक्टर असतं. रस्त्यावर देखील रात्रीच्या वेळेला आपण प्रवास करतो तर रिफ्लेक्टर असतात. त्यामुळे आपल्याला एक संरक्षणाची बाजू मिळते.
रिफ्लेक्ट रिफ्लेक्टर, ट्रान्समिट ट्रान्समीटर, राईट. त्याच्यानंतर कलेक्ट कलेक्ट म्हणजे जमा करणे, गोळा करणे, आणि कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी, बघा लक्षात घ्या, राईट. कलेक्ट कलेक्टर. डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटणे, डिस्ट्रीब्युटर म्हणजे वाटणारा. क्रिएट म्हणजे निर्माण करणे, क्रिएटर म्हणजे निर्माता. क्रिएटला देखील ओ आर लागलेला बघा, क्रिएटर. कंपोज म्हणजे रचना करणे. आता रचना कशाची करतो? कंपोज हा शब्द खरं तर आपण कवितांसाठी वापरतो. पोएम किंवा पोएम्स किंवा पोएट्री है ना. तर त्याच्यामध्ये पोएट एखादी कविता कंपोज करत असतो, एखादी रचना तयार करत असतो, तर एखाद्या विषयावर तो कविता लिहित असतो, त्याला आपण कंपोज म्हणतो. आणि कंपोजर म्हणजे रचनाकार, राईट. त्याच्यानंतर प्रोफेसर. प्रोटेक्ट प्रोटेक्टर. कंडेन्सर. कंड्यूस कंडक्टर. कॉम्पिटिटर. ट्रान्सलेटर. म्हणजे मला अशा प्रकारची शब्द तयार करत असताना, आपल्यासमोर वाचून दाखवत असताना मी मनस्वी आनंदी आहे. मी मनस्वी आनंदी का आहे? आय नो समथिंग न्यू आय एम गिविंग यू. काहीतरी नवीन मी आपल्याला देत आहे. काहीतरी नवीन मी आपल्याशी शेअर करत आहे. याचा मला मनस्वी आनंद आहे. तर सर्व विद्यार्थी मित्रांना, आदरणीय पालकांना आणि जे कोणी माझे व्हिडिओ दररोज बघतात, तर माझी एक रिक्वेस्ट आहे, मेक युअर नोटबुक. एक नोटबुक बनवा आणि इन दॅट नोटबुक एव्हरी डे यू मस्ट राईट दीज वर्ड्स और यू मस्ट राईट एव्हरीथिंग विच एवर आय हॅव बीन टीचिंग यू. की ज्या गोष्टी मी सांगतो, शिकवतो, त्या गोष्टी तुम्ही वहीमध्ये नोट करा. 100% आपल्याला तर माहिती होईलच, पण आपल्या माध्यमातून इतरांना पण माहिती होईल. तर हा व्हिडिओ आपल्याला निश्चित आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जेणेकरून ज्ञान दिल्याने कमी होत नसून ज्ञान वाढतं. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा. अन्यथा आपण लाईक केलं नाही तरी चालेल. आपण सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल. पण अशा नवनवीन व्हिडिओ बघत चला आणि अपग्रेड युअर नॉलेज. कारण की का, आता सध्याचं 2025 आणि या 2025 या वर्षापासून पुढील सर्व वर्ष धिस एज इज नोन ॲज AI एज. म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रात जे AI आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये टिकण्यासाठी, आपलं ज्ञान अपग्रेड करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ, अशा प्रकारची माहिती किंवा या व्यतिरिक्त ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या नॉलेजच्या असू शकतात, त्या इन्फॉर्मेशनच्या असू शकतात, त्या हार्ड स्किलच्या बाबतीत असू शकतात, ते सॉफ्ट स्किलच्या बाबतीत असू शकतात. तर वी हॅव टू गेट नॉलेज अबाउट धिस अँड दॅट, की याविषयी आपल्याला नॉलेज असणं पाहिजे, जेणेकरून आपण येणाऱ्या काळात टिकू शकू अँड वी कॅन क्रिएट अवर ओन एक्झिस्टन्स. आपण स्वतःचं अस्तित्व तयार करू शकू, असा मला मनस्वी आत्मविश्वास आहे. तर थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू मीट यू.